Hello everyone, I am Sarpanch. I have idea for you. You has listened to me. He have smart boy. अरे अरे हे काय चुकीची इंग्रजी बोलायलाय. तुमच्यासोबत पण असंच घडतं का? हॅव कधी घ्यायचं, हॅज कधी घ्यायचं हे तुम्ही पण कन्फ्युज होता का? तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी. हॅव हॅजचा उपयोग पहा कुठे केला जातो की मालकी दाखवण्यासाठी की माझ्याकडे आहे. जसं की आता माझ्याकडे पेन आहे, आय हॅव पेन. माझ्याकडे बंगला आहे, आय हॅव बंगलो. माझ्याकडे गाडी आहे, आय हॅव कार. किंवा माझ्याकडे ज्ञान आहे, आय हॅव नॉलेज. किंवा माझ्याकडे स्किल आहे, कौशल्य आहे. त्यावेळी आपण याचा उपयोग केला जातो. देन पहा, जेव्हा मला सांगायचे की माझ्याकडे मला एक बहीण आहे किंवा भाऊ आहे, त्यावेळी पण आपण यूज करतो. कसं पहा, मला एक भाऊ आहे, आय हॅव अ ब्रदर. मला एक बहीण आहे, आय हॅव अ सिस्टर. जसं की मी आजारी आहे तर मला ताप आहे, आय हॅव फीवर. किंवा मला खोकला आहे, आय हॅव कॉफ. अशा ठिकाणी आपण हॅवचा यूज करतो. तर पहा, हॅव हॅज हे हॅव हॅज म्हणजे काय तर असणे, माझ्याकडे असणे. हॅव हॅजचा अर्थ होतो माझ्याकडे असणे. तर पहा, एकवचनी करता ज्यावेळी आपण पाहतो लिहिताना, बोलताना किंवा कधी पण एकवचनी करता आणि अनेकवचनी कर्तामध्येच आपण बोलतो. तर पहा, एकवचनी कर्त्यासाठी हे बेसिक आहे, तुम्हाला हे क्लिअर झालं पाहिजे. देन तुम्ही याच्या पुढे कुठलेही सेंटेन्स बनवू शकता. तर अगोदर आय नंतर काय येतं तर हॅव. तर आय नंतर हॅव काय येतं तर पहा, अनेकवचनी कर्त्याचे जे क्रियापद लागतात, जे सहाय्यकारी क्रियापद लागतात तेच आयला पण लागतात, आय सोबत लागतात. देन ही हॅज, शी हॅज, इट हॅज आणि कुठलंही नेम हॅज. म्हणजे जसं की कोणाचंही नाउन, कुठलंही नाउन जे आहे त्याच्यासोबत हॅज लागतं. सिंग्युलर नाउन, एकवचनी कुठलंही नाउन त्याच्यासोबत हॅज लागतं. आता पहा, याचं एक्झाम्पल कसं बनेल. आय हॅव अ पेन, माझ्याकडे एक पेन आहे. देन ही हॅज, आता त्याच्याकडे आहे, काय आहे, ही हॅज पेन्सिल, त्याच्याकडे पेन्सिल आहे. देन तिच्याकडे शी हॅज ब्युटी किंवा तिच्याकडे शी हॅज लॉंग हेअर, तिच्याकडे लांब केस आहेत. देन इट हॅज काय आहे तर 4 लेग्स आहेत, 4 पाय आहेत. ओके. देन कुठलंही नेम, तर इथं नाव असू शकतं काय, श्री हॅज. आता श्री हॅज नॉलेज, श्री हॅज स्किल, त्याच्याकडे काय आहे, कौशल्य आहे. अशा प्रकारे. ओके. देन आता वी हॅव म्हणजे काय तर आमच्याकडे आहे. आता आमच्याकडे काय आहे, वी हॅव अ गुड टीचर, आमच्याकडे एक चांगले शिक्षक आहेत. वी हॅव अ गुड टीचर. देन पहा, दे हॅव, त्यांच्याकडे आहे, त्यांच्याकडे काय आहे, त्यांच्याकडे नॉलेज आहे, दे हॅव नॉलेज. देन यू हॅव, तुझ्याकडे आहे, यू हॅव कार, तुझ्याकडे काय आहे, एक गाडी आहे. लक्षात फक्त काय ठेवायचं, हॅव कधी युज करायचं आणि हॅज कधी युज करायचं. तर सिंग्युलर सब्जेक्ट सोबत सगळीकडेच हॅज युज करतो आपण. आणि जे प्लुरल सब्जेक्ट आहेत, अनेक वचनी जे कर्ते आहेत, त्यांच्यासोबत आपण हॅव घेतो. एक्सेप्शन आय सोडून. आय सोबत हॅवच येतं, हॅज येणार नाही. आता जे सरपंचांनी आय हॅज आयडिया वगैरे बोलले ते सगळं चुकीचं होतं. ओके. आय हॅव असतं, आय हॅव अन आयडिया. ओके, माझ्याकडे एक कल्पना आहे. देन आय हॅव फीवर, मला ताप आहे. आय हॅव कॉफ, मला खोकला आहे. अशा प्रकारे याची वाक्य उदाहरणं बनतात. तर आता आपण यूज पाहणार आहोत हॅडचा. हॅव हॅज समजले तुम्हाला की सिंग्युलर सोबत आपण हॅज घेतो आणि प्लुरल सोबत काय घेतो, हॅव घेतो. तर हॅड मध्ये तसं अजिबात नाही, सिंग्युलर आणि प्लुरल दोन्ही सोबत पण आपण हॅड घेतो. तर पहा, हॅव हॅज मध्ये आपण वर्तमान काळामध्ये यूज करतो. जसं की आता माझ्याकडे आहे माझ्याजवळ आता आहे, त्यावेळी आपण हॅव हॅज यूज करतो. पण हॅड कधी यूज करायचा की पास्ट मध्ये, माझं पाठीमागे भूतकाळामध्ये होतं. जसं की माझ्याकडे पेन पाठीमागे भूतकाळात होते, आय हॅड पेन. आता आहेत का तर नाही. आय हॅड पेन, माझ्याकडे पेन होते. आय हॅड नॉलेज, माझ्याकडे ज्ञान होतं. आय हॅड स्किल, माझ्याकडे कौशल्य होतं. किंवा आय हॅड फीवर, मला पाठीमागे ताप होता पण आता नाही. आय हॅड अ पेन, माझ्याकडे पेन होता. तर सगळ्या सब्जेक्ट सोबत हॅड लागतं. ओके, हॅव हॅज सारखं नाहीये इथे. तिथे पहा, हॅव आणि हॅज दोन आहेत, वर्तमान काळात आपण युज करतो. पण इथे हॅड हे पास्ट मध्येच आहे. बाकी याचा यूज सगळीकडे सगळ्या सब्जेक्ट सोबत एकच वेळी. ओके. आय हॅड अ पेन, माझ्याकडे एक पेन होता. ही हॅड पेन्सिल, त्याच्याकडे पेन्सिल होती. शी हॅड लॉंग हेअर, तिला लांब केस होते. देन इट हॅड 4 लेग्स, त्याला 4 पाय होते. देन श्री हॅड स्किल, त्याच्याकडे काय होतं, कौशल्य होतं. देन वी हॅड अ गुड टीचर, आमच्याकडे एक चांगले शिक्षक होते.
देन दे हॅड नॉलेज, त्यांच्याकडे ज्ञान होतं. यू हॅड कार, तुझ्याकडे कार होती पाठीमागे, आता नाही. ओके, तर याचा यूज आपण हॅड पास्ट टेन्स मध्ये करतो, भूतकाळामध्ये याचा यूज आपण करतो. तर पहा, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही मला कॉमेंट बॉक्स मध्ये सांगा. नेक्स्ट व्हिडिओ कुठल्या टॉपिक वरती पाहिजे तेही सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ.